तर त्यांनी असं म्हटलं की माझ्यावर आरोप करून मीडिया ट्रायल सुरू आहे आणि माझ्यावरील हे आरोप सनसनाटी निर्माण करण्यासाठी केले जातात। अरे सगळं कोण करायचं, काही करायचे, बलात्कार करायचे, म्हणा आरोप करते। कोणाला काय गुतलं तो आरोप करायला आता बहुत कोणी केलं। पाप झाकायसाठी देवमध्ये घेतो, जातमध्ये घेतो, ओबीसीमध्ये घेतो, पाहुणेरावळेमध्ये घेतो, कार्यकर्ते धरून आणतो, त्यांना रस्त्यावर ठेवतो, खोटे गुन्हे दाखल करतो। अहो आमच्या आंदोलनाच्या टायमाला गरीब गरीब पोरावर गुन्हे दाखल केले त्यांनी। कशाला केले रे? माकडा चाळे करतो आणि परत म्हणतो आरोप करतात। कोण आरोप करून तो काय गुतलं तो अजून तो कोण लागून गेला असला? हां, जातीय तेढ निर्माण करायचं अंधारातून खूप काम केलं। आंदोलनात काय बसतो त्याच्या संघचे लोक आमच्या पुढंच आंदोलन बसतो, जेवायलाच काय घेऊन जातो, त्यांना गाड्याच काय पुरवतो तालुक्यातून। लोक काय येडे आहेत का? काय असतं, माणूस ज्यावेळेस मजात असतो ना त्यावेळेस असले चाळे करतो आणि बेतती ना त्या टायमाला सगळ्या राज्यातले लोक असं काढतात। चौकून यांनी घेरलं होतं मला त्या टायमाला, चौकून ते बी। मी तर गरीब मराठ्यांच्या लेकरासाठी आरक्षण मागत होतो। काय गरज होती आम्हाला घेरायची एवढी? इतकी आंदोलनं उभा करायची, भेटी दी, गाड्याच पाठव तालुक्यात काय गरज होती तुला? तूच म्हणतो ना संकटाच्या काळात माझं कुटुंब होतं तेव्हा मराठ्यांनी मला सांभाळलं। भागलं का आता? तेव्हा गरज होती मराठीची, आता गरज संपली आणि लागला आमच्याच मागं, आमच्याच पोराचे मुर्दे पडायला लागला। आंदोलनात पोरावर केसेस करायला लागला पोलिसांकडून, आंदोलनं केले म्हणून। त्यांना जाग्यावर गावागावात जाऊन कुठं धमक्या देणं, हे कुठं नाही करणं, करायला लावणं, कुठं आंदोलन करून माझ्यावर गुन्हे दाखल करायला लावणं, फोटोला चपला हाणायला लावणं। काय चाळे करायची गरज आहे रे तुला? हे तो पोट नाही भरलं का संतोष भैयाचा, देशमुखांचा खून करून? सुट्टी नाही आपली मागणी, ती कोचिनार राज्यांना आपण सोडणार नाही। तुम्ही म्हटले की ते म्हटले होते की संकट काळामध्ये मराठीच माझ्या पाठीमागे उभे राहिले होते, हे ते कधी म्हटले होते आणि त्यासोबत आणखी काय म्हटले होते? कवा म्हणता येते, कवा म्हणता येईल? आणि सगळ्या बीड जिल्ह्याला माहिती आहे, सगळ्या बीड जिल्ह्याला माहिती। ही तुमची आणि त्यांची एक भेट झाली होती रात्री, तेव्हा म्हटले होते का? तेव्हा नसन म्हणलं, त्याच्या आधी म्हणलं असं कवा कवा त्या भेटी बीड जिल्ह्यातले जे कार्यकर्ते आहेत ना, आपले कामं करणारे, हे त्या गोष्टी सांगतात की ज्यावेळेस संकटात होतो त्यावेळेस समाज नव्हता, त्रास द्यायचे, तर मराठ्यांनी मला मोठं केलं, साथ दिली त्या टायमाला। ही भाषा आहे त्याची। मग आता संपलं का? त्या टायमाला गरज होती, आता संपली। ही त्याची वर्तणूक चांगली नाही। ज्यांनी मदत केली, उपकार केले ना, त्याच्यावर वरटंगडी करून मुतणार आहे। तुम्ही एक आरोपही केलेत काही इतर नेत्यांवर, पुरावे जर नष्ट करत असतील तर काही वरचे नेते सुद्धा याला जबाबदार राहतील। वरचे नेते दुर्लक्ष करतात का यावर? कारण आपण पाहिलं आतापर्यंत छोटे मोठे आरोप झाले तरी बऱ्याचदा राजीनाम्याचं सत्र पाहायला मिळालं होतं, मात्र याकडे हे वेगळं प्रकरण दिसतं। आपण राजीनामा फिजीनाम्याला मोजित नाही कधीच। आपण तसे चिल्लरेला काही समजत नाही। 50 मंत्री झाला तर काही करू शकत नाही आमचं। हां, हे आपलं पहिल्या दिवसापासून शब्द आहे, आजच नाही, पहिल्या दिवसापासून। तो आणखीन 50 होय, सुट्टीच नाही, मध्ये जाणार सगळे, यातला एक टोळीतला वाचणार नाही। आणि वाचविला तर सरकारच जबाबदार आहे, फडणवीस साहेब आणि अजितदादा जबाबदार असणार आहेत, कारण मंत्रिमंडळात त्यांच्या आहे। आणि तो मंत्रिपदाचा गैरवापर करून यांच्या परस्पर, फडणवीस साहेबाच्या आणि अजितदादाच्या परस्पर मंत्रिपदाचा गैरवापर करून यंत्रणेवर, अधिकाऱ्यांवरती गुपित दबाव आणायचा आणि नष्ट करायचे, हे काम त्यो होऊ शकतं 100% अशी शंका आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।